नमस्कार मंडळी. आज आपण रानभाजी फेस्टिवल मधली अशी एक रानभाजी बघणार आहोत जी अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम आहे. ही भाजी कोणती? तर ही आहे मोठ्यांची भाजी. यालाच मोहाची फळं असंही म्हणतात. तर ही भाजी अगदी गावरान पद्धतीने आपण करणार आहोत. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम मानली जाते. शक्तिवर्धक आणि त्वचा विकारासाठी ही भाजी उत्तम मानली जाते. अशी भाजी कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आजची रानभाजी मोठ्यांचा ठसका. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ही बघा, हे आहेत मोठ्यांची भाजी, म्हणजे मोहाचीच फळं. ही फळं अशी असतात, ही वाटर विकायला असतात. तर ही भाजी खायला उत्तम आहे, सगळ्यांनी अगदी आवर्जून खावी अशी भाजी आहे. करायला अतिशय सोपी आणि खायला चविष्ट अशी भाजी कशी करायची आज आपण बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया. आधी आपण ह्या मोठ्या त्या धुवून घेऊया, जी पाण्यामध्ये घालून घेते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी देठ आहेत ही सगळी काढून घ्यायची. हे बघा, याला भरपूर चीक असतो, आपण हे पाण्यातच टाकूया. हे बघा, मी सगळ्या मोठ्यांची देठ काढून घेतलीत. आता हे पाण्यामध्ये ना स्वच्छ आपण अशी चोळून चोळून त्यांना धुवून घेऊया. हे बघा, आपण मोठ्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्याच्यावर हे जे मातीसारखं दिसतं ना, ही माती नसते ऍक्च्युली. मोठ्यांवर तसंच ते अगदी ते लहान छोट्या असल्यापासून त्याच्यावर तो तसा लेअर असतो. तर तो सगळं मी आता काढून टाकलाय. त्याच्यामुळे आता मोठ्या एकदम स्वच्छ दिसायला लागल्या. हे बघा, आता ह्या मोठ्या धुवून मी पुन्हा एका स्वच्छ पाण्यामध्ये ते ठेवून दिल्या. त्या पाण्यातच ठेवून द्यायच्यात आणि आता मी त्या सोलून घेणार आहे आणि सोलल्यानंतर मी पुन्हा त्यांना पाण्यामध्येच ठेवणार आहे. मी दुसऱ्या भांड्यात एक पाणी घेऊन ठेवलेलं आहे. आता मी मोठ्या सोलणार आणि त्या ह्या पाण्यामध्ये घालून ठेवणार. हे वाटीमध्ये मी थोडंसं तेल घेतलंय, की आपण थोडं तेल हाताला लावायचं, कारण ह्या मोठ्यानं चिक असतो, ते हातात चिकट व्हायला नको म्हणून आपण थोडंसं तेल लावणार आहोत. मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि आता मोठ्या सोलायला घेते. हे बघा, आता आपण ह्या मोठ्या सोलून घेऊया. अगदी सोपं असतं हे, जसं बटाटा सोलतो त्याप्रमाणे सोलून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने मी सोलून घेतले. आता मी सगळ्या मोठ्या या पद्धतीने सोलून घेणार आहे. त्या सोलून झाल्या की लगेच आपल्याला पाण्यात घालून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत. हे बघा, आपल्या सगळ्या मोठ्या आता ह्या साफ करून झालेल्या, सोलून घेतल्या. आता तुम्ही बघू शकता याला चीक असतो, त्या चिकामुळे हे पाणी सगळं पांढरं झालेलं आहे. आता हे मी पाणी काढून पुन्हा दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेते. आता हे मी दुसरं स्वच्छ पण त्याच्यात घालून घेते. त्याचा अजून पण काही चीक असेल तर त्या पाण्यामध्ये निघून जाईल. आता मी एकीकडे हे चिरायला सुद्धा घेते. आता आपल्याला मोठ्या चिरून घ्यायच्यात. त्या कोवळ्या असतात, त्याच्यामुळे हे डायरेक्ट अशा चिरल्या जातात. तर आपल्याला याच्या आतमध्ये बी असते, ती सुद्धा कोवळी असते बी, ती आपल्याला काढून टाकायची. बघा, अशा त्याच्यामध्ये बिया निघतात, हे आपल्याला काढून टाकायचे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांच्या अगोदर अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण त्या चिरायला घ्यायच्या. हे बघा, त्या सगळ्या आतमध्ये बी जे आहे ते सगळे काढून टाकायचे. हे बघा, या पद्धतीने मी सोलले. सगळे हे असे बिया काढून घ्यायच्या आणि मग सगळे एकदम असे चिरून घ्यायचे. जसे तुम्हाला फोडी लांब चौकोन जशा आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता. या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या मोठ्या मी अशा चिरून घेणार आहे. हे बघा, मगाशी आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण याच्या बिया काढल्या होत्या. ह्याचं आपण अर्धा चिरून मग ही बी काढली होती. आता मी तुम्हाला अजून एक वेगळी पद्धत दाखवते, ज्याच्यामुळे सुद्धा बिया काढणं एकदम सोपं होऊन जातं. आता हे आपण अर्धा चिरून घेतलंय आणि जसे आपल्याला काप हवेत तसे आपण काप करून घ्यायचे. असे लांब लांब मी आता काप करून घेते. आता ह्या मोठ्या एकदम म्हणजे कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे अशा बिया काढणं सुद्धा सोपं आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये
ही जी बी आहे ही निघते. या पद्धतीने सुद्धा तुम्ही बिया काढू शकता. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने याचे बिया निघतात. हे बघा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही बिया काढू शकता. ही मी दुसरी पद्धत सांगितली. त्याच्यामुळे हे काप सुद्धा तुटत नाही, जसेच्या तसे राहतात. आता हे बघा, आपल्या सगळ्या मोठ्या त्याच्या मी बिया काढून चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण कांदा चिरायला घेऊया. हे बघा, मी आता त्याच्यासाठी हे मीडियम साईजचे मी 5 कांदे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला लांब लांब असे चिरून घ्यायचे. हे काढून टाकायचं. आणि लांब लांब अशा मी त्याच्या फोडी करणार. खूप पातळ चिरायचा नाही, थोडासा जाडसर असा त्याला कांदा चिरून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने मी हा कांदा चिरून घेतलेला आहे. आता मी सगळा कांदा चिरून घेते. हे बघा, आपला सगळा कांदा आता चिरून झालाय. आता मी कांदा परतायला घेते. हे बघा, मी एक कढई गरम करत ठेवले. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं. या भाजीला तेल सुद्धा व्यवस्थित घालायचं. बघा, आता तेल चांगलं गरम झालंय. आता तेलामध्ये मी हा कांदा परतायला टाकते. कांद्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया, आपला कांदा लवकर परतून होईल. आता आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण एक छोटस वाटण करून घेऊया, ज्याच्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते. त्या भाजीसाठी जे आपल्याला वाटण करायचंय त्याच्यासाठी हे बघा, मी ह्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. एक साधारण 7 ते 8 मिरच्या मी घेतल्यात. लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. भाजीच्या अंदाजाने घ्यायचं. त्याच्यानंतर कलरसाठी मी ही काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता ह्या मिरच्या ज्या आहेत आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्यात. कलर त्याचा चेंज होईल इतपत भाजायचं नाही, हलक्याशा भाजून घ्यायच्या. आणि अजून एक असा पदार्थ म्हणजे हे बघा, हे काळे तीळ हे मी त्याच्यासाठी घेतलेले. हे आपल्याला भाजून मिक्सरवर याची पावडर करून घ्यायची. हे बघा, तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आता हे मी तीळ आहेत ना, हे थोडे भाजून घेणार आहे. तीळ भाजले की त्याची टेस्ट चांगली येते आणि पटकन बारीक होतात मिक्सरमध्ये. मग थोडेसे भाजून घ्यायचे. थोडे तडतडायला लागले की मग आपण काढून घेऊया. हे बघा, आता हे तीळ आपले तडतडायला लागलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. गॅस बंद करते. या तव्यामध्ये मी आता ह्या मिरच्या सुद्धा भाजून घेते. मिरच्या आपल्याला खूप भाजायच्या नाही आहेत, अगदी थोड्याशा भाजून घ्यायच्या. या पण मिरच्या त्याच्यामध्येच घालून घेते, काश्मीरी मिरच्या. भाजल्या ना की ते मिक्सरवर पटकन बारीक होतं. हे बघा, आता मिरच्या भाजून झाल्यात, त्या मी काढून घेते. आता हे मिरच्या आणि लसूण आपल्याला हे मिक्सरवरती भरड असं वाटून घ्यायचंय. त्याच्यानंतर हे ते सुद्धा आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे. बघा, मी मिक्सरवरती लसूण आणि मिरची बारीक अशी भरड अशी वाटून घेतलेली आहे. ते सुद्धा बारीक वाटून झालेले. हे बघा, आपला आता कांदा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडस हिंग, हे बघा, पाव चमचा हिंग घालते. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण जी चटणी केली आहे लसूण आणि मिरचीची, ती आता याच्यामध्ये घालून घ्यायची. हे बघा, आता ही मिरची जी मी वाटली आहे ही मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला तिखट कसं हवंय त्यानुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता. त्यात लवंगी मिरची घेतली जी फार तिखट असते आणि काश्मीरी मिरची फक्त कलरसाठी घेतलेली. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. हे जे मिरची आणि लसूण एकत्र वाटल्यानंतर त्याचे गोळे होतात, तर ते व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे. ते बघा, साधारण अर्धा ते 1 मिनिट आपण हे असं परतून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण ज्या मोठ्या आपण चिरल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या.
तर सगळी भाजी आहे ना सगळी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. ही बघा आपण ही भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. सगळा मसाला त्याचा सगळ्याला लागेल असं व्यवस्थित आपण ढवळून घेतलं. आता मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तर त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याला थोडासा मसाला राहिलेला आहे तो आपण त्याच्यात घालून घेऊया. म्हणजे आपल्याला जास्त काही पाणी घालायचं नाहीये, तो वाफेवर शिजवायचे. फक्त आता हे जे भांड्यामध्ये थोडासा मसाला राहतो त्यासाठी मी थोडंसं त्यात पाणी घालून ते त्याच्यामध्ये घालून घेतलंय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. भाजीच्या अंदाजाने आपण मीठ घालून घेऊया. आता ही भाजी ती सगळी व्यवस्थित एकजीव करून झाली, मीठ घातले सगळं घालून झालेले. आता हिला वाफेवर आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची. आता आपण भाजी शिजली का बघूया. झाकण काढते, मस्त वाफ आली. तर बघण्यावरून तरी भाजी शिजली असं दिसतंय. हे बघा भाजीचा कलर अगदी मस्त आलेला आहे. आता पूर्ण भाजी मिळून आलेली आहे. आता आपण शिजली का ते बघूया. आता हे काय नाही, फक्त आपण हाताने हे बघा आता आपण भाजी शिजली का ते बघूया. हे बघा ही तुटली आहे म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो तिळकूट केलाय तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा. हे तीळ मिक्सरवर बारीक केलेले होते भाजून, तो आता याच्यामध्ये घालून घ्यायचा. याच्यामध्ये त्याची टेस्ट खूप सुंदर येते, म्हणून हा तिळकूट घालायचाच भाजीमध्ये. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा मी सगळं तिळकूट त्याच्यामध्ये घालून घेतलंय, भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता एक अर्धा मिनिटाकरता मी त्याला झाकण ठेवणार आहे. फक्त अर्धा मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट झालंय, आपण आता झाकण काढूया. वाफ आली आहे त्याला, तर व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि भाजी सर्व करूया. आणि ही भाजी आहे ना भाकरी बरोबर अप्रतिम लागते. मी पोळीपेक्षा आम्ही भाजी केली ना की मी भाकरी आवर्जून करते, त्याच्यामुळे सगळ्यांना भाजी भाकरी बरोबर खायला खूप आवडते. ही भाजी नक्की ट्राय करा आणि भाकरी बरोबर भाजी खाऊन बघा. अगदीच मी ज्वारीची भाकरी घेतली तरी काय हरकत नाही, पण तांदळाच्या भाकरी बरोबर अप्रतिमच वागते. आता ही भाजी आपण सर्व करूया. भाजी तयार आहे. तुम्हाला हा मोठ्यांचा ठसका कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.